legacy of 350 years. या घोड्याचं नाव मॅडम टायसन, पण महाराष्ट्रात सगळ्यात उंच घोडा आहे. ह्याची 68 इंच हाईट आहे आणि तो आता खाली फक्त 30 महिन्याचा बच्चा आहे. इथं जवळपास 3,500च्या वर घोडे इथं आपल्याला दिसतील. आपण जर बघत असणार की माझ्या मागे 1 करोड रुपयाची घोडी आहे. 4 साल से मैं हॉर्स पाल रहा हूँ और 4 साल से यहाँ आ रहा हूँ चेतक फेस्टिवल में। नया अश्व रुद्राणी है हमारे रुद्राक्ष खेमपुर वाली राजनगिना की पोती पर 1 करोड़ 17 लाख रुपए तक के ग्राहक लगे। इसकी स्पीड अप्रॉक्स 42 टू 43 किलोमीटर पर आवर है। एकमुखी प्रभू दत्तात्रयाचं हे देवस्थान तापी नदीच्या किनाऱ्यावर सारंगखेडा या गावी वसलेलं आहे. 350 वर्ष जुनं हे देवस्थान आहे. आज आपण story.com च्या माध्यमातून याच देवस्थानाविषयी आणि येथे भरणाऱ्या राजयात्रेविषयी जाणून घेणार आहोत. काय नाव आहे या घोड्याचं? या घोड्याचं नाव मॅडम टायसन. कुठून आलात तुम्ही? आम्ही पुण्यावरनं. काय म्हणजे असं नाव का ठेवलं त्याचं? मॅडम तो ज्यावेळेस जन्मला त्यावेळेसच असं समजलं आम्हाला की हे काहीतरी युनिक होणार आहे. मग नाव पण असं हटके पाहिजे की घोडा हॉर्स म्हणजे हॉर्समध्ये कोणत्याच घोड्याचं नाव नाही, अशा हिशोबाने आम्ही याचं नाव टायसन ठेवलेलं आहे. काय अर्थ काय होतो त्याचा? टायसन हा एक फायटर होता, जगजेता होता तो. आणि हा पण माझ्या माहितीप्रमाणे आता बाहेरच्या आपल्या राज्यातलं माहीत नाही, पण महाराष्ट्रात सगळ्यात उंच घोडा आहे. ह्याची 68 इंच हाईट आहे आणि तो आता खाली फक्त 30 महिन्याचा बच्चा आहे. अरे बापरे. याचं वैशिष्ट्य काय? तुम्ही खुराक काय देता त्याला? खुराक मॅडम तसं दूध पितो हा 10 लिटर, अरे म्हणजे 5 लिटर संध्याकाळचं. भरपूर तूप असतं डाईटमध्ये, पुन्हा फीड येतं त्यांचं घोड्यांचं स्पेशल, असं आहे बरंचसं काय काय. वैशिष्ट्य काय? हा मारवाडी ब्रीडचा आहे घोडा आणि खूप हाईट, म्हणजे आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त हाईट होणार आहे. याचा जन्म तुमच्याचकडे झाला? हो, आपला होम ब्रीड आहे हा घोडा. याचं याच्या वडील आणि आई? वडील याचा रयबर म्हणून आहे आणि त्याचा आजा आहे देवघोडा, तो मनु शर्मा जिंक होता तो. आणि आई मजुके लाईनची आहे, आका घोडा आहे, त्या आका घोड्याची याची आई आहे. तुम्ही सारंगखेड्याच्या यात्रेत कधीपासून येत आहात? मी 9-10 वर्ष झाली. दरवर्षी तुम्ही व्यापार करायला येतात की काय? व्यापार नाही करीत मी फक्त आपल्या घरी जे ब्रीड होतात घोडे ते पिल्ल विकतो फक्त, बाहेरची विकत घेऊन नाही विकत. अच्छा. आणि इथे याला कशासाठी आणलंय सारंगखेड्याच्या यात्रेत? डिस्प्लेसाठी, फक्त दाखवायसाठी लोकांना. आणि कुठल्या स्पर्धेत सहभागी होणार आहात? हा आता आपल्या अकलूजच्या तिथं फर्स्ट आला मिल्टीतमध्ये. अच्छा. कोल्टमध्ये. आणि इथे कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये सहभागी? काय झालेलं आहे मॅडम, कॉम्पिटिशनचं थोडंसं अवघड विषय आहे, त्याच्यामुळे मी नाही उतरवणार. कारण की आपला घोडा सगळ्यांना इतके लोकांचा चॉईस येतो, पाहत असताना सगळेजण त्याच्या प्रेमात पडतात. त्याच्यामुळे आपल्याला काय शोमध्ये टाकून कुठं आपली हे नाही करून घ्यायचं, कारण शोचं सध्या खूप बेकारी चाललेलं आहे. मला असं म्हणायचं आहे की एक अश्व आणि अश्वमालक यातलं नातं खूप वेगळं असतं, तर तुम्ही तुमच्या अश्वाबद्दल काय सांगाल? म्हणजे मॅडम मी जसं घोड्यांच्यात आलो त्यांनी आपल्याला इतकी प्रसिद्धी, म्हणजे आपल्याला कुठल्या पण महाराष्ट्रात नाही बाहेरच्या स्टेटमध्ये सुद्धा सगळे बऱ्यापैकी लोक ओळखतात. मग अजून काय पाहिजे, ओळख खूप निर्माण करून दिली यांनी आपल्याला. तुमचं आणि त्याचं नातं कसं आहे? खूप चांगलं. आता तुम्ही घोडा इतका मोठा या आपल्या बाजारात, आता याच्याबरोबर टोडीस घोडा नाही आहे, पण इतकं बॉन्डिंग यायचं माझं, मी फक्त मोढ्यावरती पण त्याला काढू शकतो बिगर लगामाचा. याच्या आरोग्याची काळजी कशी घेता तुम्ही? याच्या आरोग्याची आता जास्त 2 शब्दात सांगतो, घरच्या लहान बाळांना पण पाहत नाही इतकं याच्यावरती आमचं लक्ष असतं. आपण दरवर्षीप्रमाणे चेतक फेस्टिवलचं आयोजन होतं. सारंगखेड्याच्या या ऐतिहासिक अशा पार्श्वभूमी असलेल्या अश्व बाजाराचं, घोडे बाजाराचं खरं म्हणजे सुरुवात कालच्या दत्त जयंतीच्या पासून सुरुवात झालेली आहे. आणि आपण बघणार की इथं जवळपास 3,500च्या वर घोडे इथं आपल्याला दिसतील, वेगवेगळ्या प्रजातींचे, वेगवेगळ्या रंगांचे, लहानपासून तर मोठ्यांपर्यंत एवढे विविध असे अश्व आपल्याला इथं बघायला मिळेल. कारण ही अश्वांची निराळी वेगळी दुनिया आपल्याला सारंगखेड्यामध्ये बघायला मिळेल. आपण जर बघत असणार की माझ्या मागे 1 करोड रुपयाची घोडी आहे, जी फक्त 20च महिन्याची बच्ची आहे अजून. आणि इथं 50,000पासून तर 10-11 करोडपर्यंतचे जनावरं अश्व इथं खरं म्हणजे आपल्याला बघायला मिळतील. इथं खरेदी करता येऊ शकणार. आणि निश्चितच या देशभरातनं इथं अश्व बघण्यासाठी येतात, अश्वशौकीन खरेदी करण्यासाठी येत असतात. आणि आपल्याला ही वेगळी दुनिया आहे. इथं तुम्ही मुंबईमध्ये असता, मुंबईमध्ये लोक गाड्यांमागे धावतात आणि गाडीवाले इथं घोड्यांमागे धावतात.
हे चित्र तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही सारंगखेड्याला या आणि या सारंगखेड्याच्या चेतक महोत्सवाला एक वेळ भेट द्या. कालच आपल्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री यांच्या हस्ते हा सोहळ्याचं उद्घाटन झालं. त्यांनी सांगितलं की अनंत अंबानींची सुद्धा इच्छा आहे की या बाजाराला भेट द्यावी, तर ते येणार आहेत का इथे? माननीय मंत्री जयकुमार रावल साहेबांना अनंत अंबानी एका समारंभामध्ये त्यांची भेट झाली होती आणि जेव्हा त्यांची चर्चा सुरू असताना त्यांनी सारंगखेडाचा तुमचा चेतक महोत्सव, तुमच्या घोड्याचा बाजार फार चांगल्या रीतीने भरतो, मी त्याच्याबद्दल खूप चांगलं ऐकलेलं आहे आणि तुम्ही तिथल्या संबंधित कमिटीला कळवा आणि त्यांना आम्हाला आमंत्रित करायला लावा. माझी इच्छा आहे की सारंगखेड्याला एक वेळ भेट द्यायची. सारंगखेड्याबद्दल मी खूप चांगलं ऐकलेलं आहे आणि खरं म्हणजे अनंत अंबानींनी सारंगखेड्याबद्दल चांगलं ऐकलं हे म्हणणं पण खूप मोठी गोष्ट आहे. सारंगखेड्याचा हा अश्व बाजार म्हणजे रॉयल लेगसी ऑफ 350 इयर्स, 350 वर्ष पूर्ण होत आहेत. तर काय सांगाल, कधीपासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या बाजारातून घोडे अश्व खरेदी केले होते असं आख्यायिका आहे. तर काय सांगाल, छत्रपती शिवाजी महाराजांपासून आतापर्यंत कुठल्या प्रमुख मान्यवरांनी इथून घोडे खरेदी केले? खरं म्हणजे सारंगखेड्याचा ऐतिहासिक अश्व बाजार याला आम्ही जेव्हा म्हणतो की हा 350 वर्षापेक्षाचा जास्तीचा अश्व बाजार आहे, याचा उल्लेख अनेक बखरींमध्ये आढळतो, अनेक ग्रंथांमध्ये तुम्हाला दिसून येईल आणि त्याच्यामध्ये आपण बघणार की त्याच्यामध्ये उल्लेख आहे की छत्रपतींनी आपल्या अश्वदळासाठी सारंगखेड्याच्या अश्व बाजारातनं अश्व खरेदी केलेली आहे. या ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रकारचे जे अश्व आहेत ते दाखल होत असतात दरवर्षी? खरं म्हणजे प्रामुख्याने इथं तीन चार प्रकारच्या प्रजाती जे भारतामधल्या प्रामुख्याने त्यांचं नाव घेता येईल की इथं मारवाडी प्रजातीचा अश्व जो सुंदर आणि त्याची कांती चकाकत असते असा इथं अश्व येतात. इथं काठेवाडी नसल्याचे अश्वसुद्धा येतात. चेतक ज्याच्या नावाने हा फेस्टिवल होतो तो खरं म्हणजे काठेवाडी प्रजातीचा अश्व होता, तो महाराणा प्रतापांचा अश्व होता. आणि इथं नुकरा जो पांढरा शुभ्र आपण इथं बघत असणार की आपल्या आजूबाजूला पांढरा शुभ्र जो अश्व धावतो आहे आणि त्या अश्वाला खरं म्हणजे त्याला नुकरा असं संबोधलं जातं. ते प्रामुख्याने पंजाबमध्ये ते आढळतात. सिंधी हे खरं म्हणजे भारत पाकिस्तान या सीमा भागामध्ये आपल्याला आढळून येते. ते चालण्यासाठी असतात, ते दिसायला सुंदर जरी नसले परंतु ते रपेटसाठी खूप चांगले असतात. तुमचं आणि अश्वांचं नातं खूप जवळचं आहे, काय सांगाल या नात्याविषयी? सारंगखेड्याला खरं म्हणजे फार जुना इतिहास आहे आणि आमच्या पूर्वजांचं खरं म्हणजे आमचे पूर्वज ह्या बाजाराला इतिहास काळापासून संरक्षण देत आलेले आहेत आणि निश्चितच त्यांचा वारसा पुढे चालवायचा असेल, ती जबाबदारी पुढे न्यायची असेल तर ती माझ्यावर आली आणि ती मी पुढे नेतो आहे. या यात्रेचं सगळ्यात मोठं आकर्षणाचं केंद्रबिंदू म्हणजे इथे भरणारा घोडे बाजार. दरवर्षी देशभरातून हजारोंच्या संख्येने अश्व व अश्वपालक या अश्वमेळ्यात सहभागी होतात आणि परंपरेने चालत आलेलं सारंगखेड्याचं राजवैभव जपण्यात मोलाचा वाटा उचलतात. काय नाव आहे या घोड्याचं? राशी घोडी. घोडी आहे हो. आणि काय खुराक देतात तिला? खुराक वगैरे काय ते हरभरे, मक्याचे बैड, गव्हाचे बैड, हिरवं गवत, मक्कीची कुटार, गव्हाची कुटार, हरभऱ्याची कुटार वगैरे. काळजी कशी घेता तुम्ही याची? काळजी तिला रोज साफसफाई वगैरे करावी लागते. त्यानंतर साफसफाई केली का बाहेर काढावं लागतं. 5-6 किलोमीटर फिरावं लागतं थोडं. अच्छा. कुठून आलाय तुम्ही? आम्ही अमळनेर तालुका बेटावर जवळ बिलाली तिथून आलो आहे. अच्छा. आणि म्हणजे तुम्ही डेली केअर कशी घेता याची? डेली केअर मग ससा तसंच असतं. आमचे वडील आहे बाबा, ते बाबा त्यांची देखभाल करतात. अच्छा. किती घोडे आहेत तुमचे? एकच आहे. अच्छा. हां. आणि सारंगखेड्याच्या यात्रेत कधीपासून येतात? 4 वर्ष झाले. मागच्या वर्षी विनर होती 3 नंबरला. हीच घोडी? कुठल्या कॉम्पिटिशन? खूप सुरतीमध्ये रुबाब. अच्छा. तुम्ही कॉम्पिटिशन पर्यंत थांबणार आहे? हो. कुठल्या कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणार? इथलं सारंगखेड्यामध्येच केलंय, फक्त दुसऱ्या ठिकाणी गेलो. अच्छा. नाही, इथे भरपूर कॉम्पिटिशन्स होत असतात तर त्याची नाही ते तिचं नाचकाम वगैरे काही नाही, चालचूल वगैरे काही नाही, फक्त रुबाबदारमध्ये जे. हो.
काय नाव बोललात? राशि। राशि। सारंगखेड़ा की यात्रा का कब से आप पार्टिसिपेट ले रहे हो? 4 साल से मैं हॉर्स पाल रहा हूँ और 4 ही साल से यहाँ आ रहा हूँ चेतक फेस्टिवल में। इस साल कौन सा नया मतलब अश्व आपके पास है? नया अश्व ये रुद्राणी है, हमारे रुद्राक्ष खेमपुर वाली राजनगिना की पोती बच्ची है, होम ब्रीड। क्या खासियत है इसकी? ऐसी हाइट, कम उम्र में और लेंथ, मेरे देखने में कोई बच्ची नहीं है आज तक। पूछकर भी मैं डिस्प्ले के लिए ले गया था, बेचना नहीं है बच्ची। अभी आपने क्या कीमत रखी है इसकी? कोई कीमत नहीं है, इसको बेचना नहीं है तो इसकी कोई कीमत नहीं। पर 1 करोड़ 17 लाख रुपए तक के ग्राहक लगे, बाद में फ़ोन लगे। भाई साहब पत्रकार है सामने। इसका आप कैसा ख्याल रखते हो? इसको गाय का दूध पिलाते हैं और फिल्टर का पानी पीते हैं। एक ये नहीं, सभी पशु मेरे यहाँ फिल्टर का पानी, वो गाय का दूध और चोकर, ये तेल सरसों का सारा खाने पीने में यूज़ होता है। हेल्थ का कैसा ख्याल रखते हो इसका? हेल्थ की इसकी राइडिंग कराते हैं हमारे यहाँ, वो रिंग बनी हुई है गोल, उसमें डेली हर पशु की राइडिंग होती है। कहाँ से हो आप? MP महेश्वर मध्य प्रदेश। आप यूपी बरेली धौरा टांडा। क्या खासियत है आपके घोड़े? ये चालबाज घोड़ा है, इसकी हाइट 66 इंचेस है। ये यूपी टॉपर घोड़ा है चालबाज में। इसकी स्पीड अप्रॉक्स 42 टू 43 किलोमीटर पर आवर है। अच्छा, आप कितने दिन के लिए आए हो इधर? जी हम मान लीजिए 15 टू 20 डेज के लिए आए हैं इधर। क्या मतलब आप कंपटीशन में पार्टिसिपेट करने के लिए आए हो या खरीदी बिक्री के लिए आए हो? जी मैं असल में कंपटीशन में पार्टिसिपेट के लिए आया हूँ अच्छा। घोड़ा लेकर। तो क्या कीमत है इसकी? इसकी 25 लाख रुपए। क्या नाम है इसका? इसका नाम है बादशाह। कोई बेचने के लिए आपको खरीदने के लिए आएगा तो बेच दोगे? जी बेच देंगे। वैसे फ़िलहाल तो बेचते नहीं हैं, मगर जैसे एक हर चीज़ की एक कीमत होती है, तो वैसे इसकी कीमत है 25 लाख रुपए। ही सारंगखेड्याची यात्रा म्हणजे रॉयल लेगसी ऑफ 350 इयर्स. या सारंगखेड्याच्या यात्रेकडे संपूर्ण भारत देशाचं लक्ष लागून असतं. चला तर मग पुन्हा भेटूयात story.com वर एका नवीन स्टोरीसह. तोपर्यंत नमस्कार.